ठीक आहे, मग स्टार्ट करूयात आपण कालच्या लेक्चरला काय बघितलं, रिपोर्ट्स जे होते ते आपण क्लाउड मध्ये पब्लिश केले आहेत, राईट. सो ज्यावेळेस आपण आता रिपोर्ट पब्लिश करतोय तर जी कॉपी आपल्याकडे आहे आपल्या सिस्टम मध्ये किंवा आपल्या कॉम्प्युटरमध्ये जी कॉपी स्टोअर आहे ती तुमची एक बॅकअप फाईल झाली, ठीक आहे. पण इथनं सुद्धा तुम्ही ती फाईल परत डाउनलोड करू शकता. जसं मी डमी टू रिपोर्टवर गेलो, ती फाईल जर मला परत हवी असेल तर रिपोर्ट ओपन केला, वरती ऑप्शन येतं फाईल ऑप्शन म्हणून, त्या फाईल ऑप्शनला ड्रॉप डाऊन केलं तर मला ती डाउनलोड करता येते पीबीएक्स परत, ठीक आहे. जशी तुमची पीबीएक्स सेव्ह होते सेम एक फाईल परत डाउनलोड करता येईल तुम्हाला. किंवा ही जर फाईल मला एक्सपोर्ट करायची असेल पीडीएफ किंवा पॉवर पॉईंट मध्ये तर मी ती करू शकतो, प्लस अनालाइज पण करू शकतो. जर मी एम्बेड ॲज अ इमेज जर केलं तर ह्याचे फक्त एक स्क्रीनशॉट तो कॅप्चर करेल ॲज इमेज आणि एक पीपीटी प्रेझेंट करेल मला. जर लाईव्ह जर केलं मी तर त्या जसं मी इथे इंटरॅक्शन करू शकतो सेम वे मी लाईव्ह डेटा इथे पॉवर पॉईंट मध्ये सुद्धा इंटरॅक्शन करू शकतो. हे ऑप्शन तुम्ही ट्राय आउट करायचे स्वतः, याला एक्सपोर्ट करून बघायचं पीडीएफ मध्ये, हे दोन ऑप्शन पण ट्राय करा. अनालाइज इन एक्सेल म्हणजे एक एक्सेलची विंडो पण आहे पिव्हट टेबल्स, तिथे तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करून टेबल्स क्रिएशन करू शकता. एक्सेल मध्ये तुमचं झालं असेल पिव्हट टेबल, सो सेम वे अनालाइज इन एक्सेल मध्ये पिव्हट टेबल ओपन होईल. ओके, सो आता ज्यावेळेस मी इथे हा रिपोर्ट पब्लिश केलाय, रिपोर्ट पब्लिश केल्यानंतर इथे माझ्याकडे बघा हा एक रिपोर्ट आणि एक सिमॅन्टिक मॉडेल असे दोन क्रिएट झाले. सिमॅन्टिक मॉडेल मध्ये माझं रिलेशनशिप जे बनवलेलं आहे टेबल्सचा डेटा, कारण इम्पोर्ट मॉडेल आपण यूज केला होता, डेटा आपल्याकडे कॉपी ठेवली होती, तो डेटा इथे स्टोअर आहे. जे आपण मेजर्स बनवले होते ते मेजर्स पण इथे स्टोअर आहे. सो जे कॅल्क्युलेशन होते सगळं तुमचं बॅकएंड जे स्टोरेज आहे ते हे ह्या सिमॅन्टिक मॉडेल मध्ये आहे आणि हे फक्त रिपोर्ट्स मध्ये फक्त व्हिज्युअल्स आहे, व्हिज्युअली तुम्हाला दिसतंय फक्त ते, ठीक आहे. सो इन शॉर्ट तुमचा हा सिमॅन्टिक मॉडेल किंवा हा जो डेटा सेट आहे हा रिफ्रेश झाला की तुमचा रिपोर्ट पण ऑटोमॅटिकली रिफ्रेश होईल. मी ज्यावेळेस आता इथे ह्याला रिफ्रेश करण्यासाठी इथे एक बटन दिले बघा, रिफ्रेश नाव. मी ज्यावेळेस ह्याला रिफ्रेश नावला क्लिक करतोय तो मला एक एरर शूट करतोय, इथे रिफ्रेश झालेला नाही, तो मला एरर शूट करतोय. त्याच्यावर क्लिक केलं तर तो एक एररचे डिटेल्स मला देईल की रिफ्रेश डिसेबल आहे म्हणून, याचा समथिंग लाईक दॅट, ठीक आहे. तो तुमच्या स्क्रीन मध्ये तुम्ही हा जो सिमॅन्टिक मॉडेल आहे याला रिफ्रेश करायचं ट्राय करा आणि काय एरर मेसेज येते ते मला सांगा. ठीक आहे. सो प्रत्येक रिफ्रेश किंवा प्रत्येक रिपोर्ट आपण ज्यावेळेस पॉवर बीआय सर्व्हिसेसवर वर्कस्पेस मध्ये टाकतो तर त्या रिपोर्टच्या सेटिंग मध्ये जाऊन आपल्याला काही चेंजेस करावे लागतात. तर चेंजेस कुठे करतो आपण, ह्या रिपोर्टच्या सेटिंग मध्ये नाही तर सिमॅन्टिक मॉडेलच्या सेटिंग मध्ये. सो सिमॅन्टिक मॉडेलच्या 3 डॉट्सवर क्लिक केलं मी, इथे मला सेटिंग ऑप्शन आहे, या सेटिंग ऑप्शनवर गेलो मी. सेटिंग ऑप्शन ज्यावेळेस ओपन झालाय इथे मला काही ऑप्शन दिसत आहेत, ठीक आहे. फर्स्ट मला दिसते रिफ्रेश हिस्ट्री. ही रिफ्रेश हिस्ट्रीवर मी जर क्लिक केलं तर ते जे मॉडेल आहे किंवा तो जो डेटा सेट आहे ते जे सिमॅन्टिक मॉडेल आहे ते रिफ्रेश कधी झालेले आहे त्याची एक हिस्ट्री आपल्याला येते. की ऑन डिमांड म्हणजे आपण मॅन्युअली त्याला रिफ्रेश केलंय, स्केड्यूल म्हणजे तुम्ही एक टाइम त्याला दिलेला आहे, त्या टायमिंगला तो ऑटो रिफ्रेश होतो, ते त्याला ॲज अ शेड्यूल बोलतो आपण. इथे तुम्हाला स्केड्यूल आणि ऑन डिमांड असे दोन रिफ्रेश दिसतील ज्यावेळेस तुम्ही स्केड्यूल कराल या मॉडेलला, ठीक आहे. आता सध्या काय दाखवते ते की फेल्ड दाखवते, रिफ्रेश हॅज बीन डिसेबल. त्यानंतर इथे सेकंड ऑप्शन होतं गेटवे आणि क्लाउड कनेक्शन. सो गेटवे आणि क्लाउड कनेक्शन ही जी कन्सेप्ट आहे, गेटवे म्हणजे काय, गेटवे एक तुमचा ब्रिज असतो, एक काइंड ऑफ अ ब्रिज बिटवीन तुमचा ऑन प्रिमायसेस डेटा आणि क्लाउड सर्व्हिसेस. ऑन प्रिमायसेस डेटा ही जी कन्सेप्ट आहे आपण आय थिंक इनिशियली ज्यावेळेस स्टार्ट केलं होतं त्यावेळेस आपण त्याच्यावर डिस्कशन केलं होतं की ऑन प्रिमायसेस डेटा सोर्स काय असतो. ऑन प्रिमायसेस म्हणजे लेट्स से की तुमची सिस्टम आहे, ठीक आहे. तुमची सिस्टम म्हणजे एक ऑन प्रिमायसेस डेटा झाला, कारण तुम्ही जो डेटा स्टोअर केला तो तुमच्या सिस्टम मध्ये लोकली तो डेटा आहे.
तो क्लाउडवर नाही. आता तुमचा रिपोर्ट कुठे आहे? तो क्लाउड सर्व्हिसेसवर रिपोर्ट आहे, राईट. तुम्ही एक पर्टिक्युलर वेबसाईटला व्हिजिट करता आणि तिथे तुम्हाला तुमचा डेटा दिसतोय, आता सध्या रिपोर्ट दिसतोय, तुम्ही तिथे स्टोअर केला. इव्हन तुमच्या लोकल फाईलला तुम्ही डिलीट केलं, तो जो रिपोर्ट जो पब्लिश केलाय, तरी सुद्धा त्या फाईलवर काही फरक पडत नाही, कारण ती क्लाउडवर एक स्टोरेज झालेली तिथे फाईल, राईट. म्हणजेच ऑन प्रिमायसेस तुमचा लोकल डेटा आणि क्लाउडची सर्व्हिस यांच्यामध्ये एक कनेक्शन हवं आपल्याला काहीतरी, राईट. की तुमचा डेटा तुम्हाला रिफ्रेश करायचा असेल तर क्लाउड सर्व्हिस तुमच्या डेटा सोर्सला शोधेल ना, की तुमचा डेटा सोर्स कुठे आहे, जेणेकरून ती क्लाउड सर्व्हिस तुमच्या डेटा सोर्सला कनेक्ट होईल, डेटाला टू अँड फ्रो मूव्ह करेल, किंवा नवीन डेटा ऍड झाला असेल तर नवीन डेटा घेऊन जाईल, किंवा एक्झिस्टिंग डेटाला रिफ्रेश करेल. सो हे जे रिफ्रेश आहे, हे रिफ्रेश करण्यासाठी आपल्याला गेटवे इन्स्टॉल करावा लागतो, ज्या सिस्टमवर तुमचा डेटा सोर्स असेल किंवा जिथे तुमचं सर्व्हर असेल. आपल्या केसमध्ये सर्व्हर आपलं तिथेच आहे जिथे आपला डेटा आहे, म्हणजे तुमची सिस्टम. येते लक्षात. नॉर्मल केसमध्ये सर्व्हर एका ठिकाणी असू शकतं, डेटा सोर्स एका ठिकाणी असू शकतो. सो जिथे तुमचा डेटा सोर्स आहे तिथे तुम्हाला हे इन्स्टॉल करावं लागेल, गेटवे. ठीक आहे. इन शॉर्ट, तुमचं सर्व्हर जिथे असेल त्या सर्व्हरच्या सिस्टमवर तुम्हाला गेटवे इन्स्टॉल करावं लागेल. ऑब्व्हियसली सर्व्हरचा ऍक्सेस डेटा सोर्सला असतो, राईट. सर्व्हर डेटा सोर्सला ऍक्सेस करू शकतो, म्हणून सर्व्हरची जी सिस्टम असते त्या सिस्टमवर तुम्हाला गेटवे इन्स्टॉल करावं लागतं, जेणेकरून तुमची जी क्लाउडची रिक्वेस्ट असते ती रिक्वेस्ट जाते सर्व्हरला, सर्व्हर थ्रू जाते डेटा सोर्सला. ठीक आहे. हा एक लूप कम्प्लीट होतो. अगेन डेटा सोर्स पासून रिक्वेस्ट परत सर्व्हरला जाते, सर्व्हर पासून परत ती क्लाउड सर्व्हिसेसला येते. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला परमिशन्स ज्या असतात त्या परमिशन्स तुम्ही कशा देता, क्रेडेन्शियल्स जे तुम्हाला प्रोव्हाइड केलेले असतात डेटा सोर्सचे क्रेडेन्शियल्स, त्या डेटा सोर्सच्या क्रेडेन्शियल्स थ्रू तुम्ही लॉग इन करता. ठीक आहे. सो मी ज्यावेळेस, आता तुम्ही काय करायचंय, इथे बघा डाउनलोड ऑप्शन दिसतोय. या डाउनलोड्स ऑप्शन मध्ये डेटा गेटवेवर क्लिक करायचंय आणि गेटवे डाउनलोड करायचं, स्टँडर्ड मोड. स्टँडर्ड मोड गेटवे डाउनलोड करून घ्यायचा सगळ्यांनी. वायफाय ऍक्सेस आहे ना सगळ्यांना? कुठनं जायचंय, इथे डाउनलोड ऑप्शन येते, डाउनलोडवर क्लिक करा, डेटा गेटवेवर क्लिक करा, तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल, त्या पेजवर डाउनलोड स्टँडर्ड मोड. पीसी मध्ये होईल का? पीसी मध्येच होईल, लोकली होईल. याच्यावर क्लिक कर ना, इथे डाउनलोड डेटा गेटवे. टाकले डाउनलोडिंगला स्टँडर्ड. टेबल शेअर असे टाकले मी इथं सही जगतीला बघितलं someone was interested. ते कालचे ते बुकमार्क करून ठेवायचे ना ते.
झालं डाउनलोड? परत सांगतो ना गेटवे म्हणजे काय. गेटवे म्हणजे काय? गेटवे हा एक ब्रिज आहे तुमच्या ऑन प्रिमायसेस डेटा सोर्स आणि क्लाउड सर्व्हिसेस मधला. तुमचा आता जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट कुठे आहे? सर्व्हिसेसवर, क्लाउड सर्व्हिसेसवर रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टला जर रिफ्रेश करायचा असेल आणि तुमचा डेटा जो आहे तो डेटा ऑन प्रिमायसेस आहे, लोकली आहे, तर त्याच्यामध्ये काहीतरी कनेक्शन हवं, राईट, तुमच्या डेटा ट्रान्सफरिंगसाठी. ते तो जो गेटवे असतो तो एक ब्रिजचं काम करतो बिटवीन युअर डेटा सोर्स आणि तुमचा रिपोर्ट क्लाउड सर्व्हिसेस. सो क्वेश्चन जरी विचारला तुम्हाला व्हॉट इज गेटवे, तर गेटवे इज नथिंग बट अ ब्रिज बिटवीन ऑन प्रिमायसेस डेटा सोर्स आणि क्लाउड सर्व्हिसेस. प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगायला युपीआय वापरतो ना, युपीआय मध्ये मग कधी पण तुझं युपीआय एक्सटेन्शन मध्ये एक बँकचं नाव असतं, @SBI, @YES बँक. तुझी बँक कुठलीही असो, पण @ मध्ये वेगळ्याच बँक असतात. सो दीज बँक्स आर प्रोव्हाइडिंग पेमेंट गेटवे सर्व्हिसेस. त्यांचं टायप असतं त्यांच्यासोबत. आता याच्यात सर मग आपण जर समजा इकडे आपला डेटा जर अपडेट केला पाहिजे, आपला रिपोर्ट अपडेट होतो, ते गेटवे थ्रूच डेटा ट्रान्सफर होईल ना. नाही नाही, पण आता आपण पब्लिश केलेला आहे रिपोर्ट आणि माझ्या लोकल म्हणजे आपण जिथं पॉवर बीआय मध्ये मी जाऊन तिथं मी डेटा माझे नवीन काही डेटा ऍड केला किंवा नवीन Sales रिपोर्ट मध्ये- बनवला, एक sales नवीन मध्ये पेज बनवलं, तिथे काही पण केलं, नवीन डेटा ऍड केला, पेज बनवलं, रिफ्रेश केला तरी होईल का? कधी होईल? ज्यावेळेस गेटवे इन्स्टॉल असेल हा. तेव्हाच. अदरवाईज आता तिथे किती जरी चेंजेस केले तरी इथे रिफ्लेक्ट नाही होणार ते चेंजेस, किंवा तो डेटा रिफ्रेशच होणार नाही, कारण तुझ्या डेटाला आपल्याकडे 2018चा सेलचा डेटा नाही, मी तो टाकला आणि इकडे रिफ्रेश म्हणलं तर होईल ना, गेटवे असेल. झालंय. लेट्स कुणीतरी एक जण स्क्रीन शेअर करता का मला तुमची स्क्रीन, कारण माझ्याकडे ऑलरेडी गेटवे इन्स्टॉल असेल. सो कुणीतरी एकदा स्क्रीन शेअर करा. स्टॉप प्रेझेंटिंग करतो. लिंक आहे तुझ्याकडे? ग्रुपला टाकतोय तर हा. सर हा बोल राहुल, तुझा आवाज येत नाही. हा सर, ते आपण जे रिपोर्ट तयार केल्यानंतर जे असतो आवाज येत नाही, आवाज येत नाहीये. हॅलो, आता येते का सर? हा हा, अटकत येतोय, अटकत. ठीक आहे, इकडे बघा, आता स्क्रीनवर बघा, ही डाउनलोड जिथे केलं ना तिथे जा. आता क्लिक करू. हा, क्लिक कर, तिथे फोल्डरवर क्लिक कर ना. त्या ऑप्शन, त्या फोल्डरवर क्लिक कर. ठीक आहे, राईट क्लिक करायला आणि रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर कर. ते खाली ओपन झाले बघ, त्याला ओपन कर. हे क्लोज कर पहिले, हे क्लोज कर पहिले. आता रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर. प्रोसेस बघून घ्या सगळे, नंतर इन्स्टॉल करा. तुम्ही आधी प्रोसेस बघून घ्या सगळे. गेटवेला राईट क्लिक करायचं, रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर. मी हा शेअर करतो, मी माझी स्क्रीन झूम करतो, काय फरक पडेल? तिकडे लेट दिसत, तिकडे दिसत नाही, कनेक्ट डिस्कनेक्ट झालं. तुझं डिस्कनेक्ट माझं इकडे तर दिसत. तू एकदा रिशेअर कर बरं. ॲडमिनिस्ट्रेटर केलं.
ऍडमिनिस्ट्रेटरची विंडो मला वाटतं शेअरिंग मध्ये दिसत नाही. ठीक आहे, सगळ्यांनी केलं का ऍडमिनिस्ट्रेटर? हा, तुझी स्क्रीन मला दाखव. राहुल, तू पण केलं ना ऍडमिनिस्ट्रेटर? ठीक आहे, इथे आय ऍक्सेप्ट करा आणि इन्स्टॉल करा. इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारतात, गेटवे काय आहे, गेटवेचे टाईप कुठले कुठले आहेत, तुम्ही कुठल्या गेटवेवर काम केले हे विचारतात. गेटवेचे टाईप कुठले, जिथून डाउनलोड केला तिथे बघा दोन आहेत, एक स्टँडर्ड मोड, एक पर्सनलाइज मोड. पर्सनलाइज मोड म्हणजे फॉर सिंगल पर्पज, सिंगल यूज साठी. स्टँडर्ड मोड फॉर ऑर्गनायझेशन पर्पज, म्हणजे एका ऑर्गनायझेशन मध्ये मल्टिपल डेव्हलपर्स असतील तर ते एका गेटवेवर काम करू शकतात, म्हणजे त्या गेटवेचा यूज करू शकतात. बट पर्सनल मोड जर असेल तर एक डेव्हलपर तोच एकटाच वापरू शकतो फक्त. ठीक आहे, सो ऑलवेज इंडस्ट्रीमध्ये स्टँडर्ड मोड यूज केला जातो ऑर्गनायझेशन मध्ये. सगळ्यांनी केले इन्स्टॉलेशन स्टार्ट? इन्स्टॉल करून घेतो. टाइम घेतो तो इन्स्टॉलेशनला. इथे तुझा तो ईमेल ऍड्रेस जो आहे ज्याने लॉग इन केलं पॉवर BI ला, सर्व्हिसेसला पण ज्यांनी लॉग इन केलं तो सेम ईमेल ऍड्रेस टाकायचा. पॉवर BI च्या स्क्रीनवर जा ना, तिथून डायरेक्ट येईल. अच्छा ठीक, कॉपी करून ठेवलं. Microsoft sending now. एक मिनिट, माझी स्क्रीन नेक्स्ट. पिक अकाउंट, हेच अकाउंट आहे ना तुझं? सिलेक्ट कर त्याला. आस्क मी लेटर. रजिस्टर अ न्यू गेटवे. ठीक आहे, आता या गेटवेला नाव द्यायचं. तुम्ही काही पण नाव देऊ शकता, जसे तुझं स्वतःच नाव टाक तिथे. आस्क लेटर. नेक्स्ट, तिथे गेटवेला नाव द्यायचं, तुमच्या स्वतःचे नाव टाका. जसं वैभव टाकलं, वैभव सरनेम टाकलं आणि पुढे डॅश करून दे की स्टँडर्ड गेटवे, STD गेटवे. रिकव्हरी की म्हणजे एक रिकव्हरी की तुम्हाला ऑलवेज प्रोव्हाइड करावं लागते का, की कधी सपोज गेटवे मध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ही रिकव्हरी की लागेल. जर रिकव्हरी की तुम्ही विसरले तर तुम्हाला गेटवे परत इन्स्टॉलेशन करावं लागेल. सो रिकव्हरी की इम्पॉर्टंट असते
ती ज्यावेळेस तुम्ही बनवाल त्यावेळेस ती एका चांगल्या व्यवस्थित ठिकाणी स्टोअर करून ठेवायची, जेणेकरून पासवर्ड हा एक की बनवावं लागते आपल्याला, एक नंबर काहीतरी सपोज असं नाही का, जसं 1 2 3 4 5 6 7 8 असं काहीतरी एक पासवर्ड तुम्ही आता नॉर्मली तुमच्या सिस्टमचा जो ठेवलाय ना, ठीक आहे, ऑप्शन पण आहे. रिकव्हरी की मध्ये काहीतरी एक पासवर्ड ठेव तुला जो लक्षात राहील असा. सगळ्यांनी तुमची तुमची रिकव्हरी की मिनिमम 8 कॅरेक्टर्स हवेत. नॉर्मली जो तुम्ही तुमचा पासवर्ड ठेवला असेल तो टाकला तरी चालेल पॉवर बीआय साठी. ऍड टू अन एक्झिस्टिंग गेटवे लिस्ट. नाही, ते ऑप्शन नाही. तुमच्याकडे ऑलरेडी एक्झिस्टिंग गेटवे असेल तर हा गेटवे त्या क्लस्टर मध्ये जाऊन ऍड होतो. तुम्ही आता नवीनच गेटवे बनवताय, राईट? कन्फिगर हो गया, कॉन्फ़िगरेशन पूरा हो गया. गेटवे आपल्याला म्हणजे सर्व्हरच बनवावा लागत जातो. ज्यावेळेस तुम्हाला सपोज क्लायंट साठी तुम्हाला ते पण रिपोर्ट पब्लिश करायचे असतात, सो सर्व्हिसेसवर पब्लिश करण्याआधी इव्हन रिक्वायरमेंट ज्यावेळेस तुम्हाला येते क्लायंटकडनं, त्याच वेळेस हे डिसाईड केले जाते की गेटवेचं काम कोण करणार आहे. गेटवेचा जो स्कोप असतो तो स्कोप क्लायंट स्कोपमध्ये की तुमच्या स्कोपमध्ये. जर आपल्या स्कोपमध्ये असेल तर आपल्याला तो गेटवे त्यांच्या सर्व्हरवर इन्स्टॉल करावा लागतो. जर नसेल तर ते इन्स्टॉलेशन करून देतात, गेटवे वगैरे सगळं सेटअप करून देतात तुम्हाला. फक्त ज्यावेळेस तुम्ही सर्व्हिसेसवर करता तर तुम्हाला ऑलरेडी गेटवेच्या लिस्टमध्ये, जसं आता आपण बघू, आपण जसं इन्स्टॉल केलं तसं हे सगळं ते करतात. पण तुम्हाला ही प्रोसेस माहिती असावी आपल्याला, की इव्हन सपोज आपल्याला करायची वेळ आली इन्स्टॉलेशन तर आपल्याला माहिती असावं की कसं करतात इन्स्टॉलेशन. ठीक आहे. ज्यावेळेस गेटवे तुमचा इन्स्टॉल होईल बघा, गेटवेचं नाव येईल आणि गेटवे इज ऑनलाईन रेडी टू यूज, राईट? म्हणजेच आता हा जो गेटवे आहे हा गेटवे तुमच्या सिस्टम मध्ये, असं कन्सिडर करा की तुमची सिस्टम म्हणजे सर्व्हर आहे. सर्व्हर 24/7 ऑन असतो. तुमची सिस्टम बंद होते, राईट? संध्याकाळी तुम्ही स्विच ऑफ करून ठेवता. ज्यावेळेस तुमची सिस्टम बंद होईल त्यावेळेस हा गेटवे ऑफलाईन मोडला जाईल. ज्यावेळेस सिस्टम ऑन होईल त्यावेळेस हा ऑटोमॅटिकली ऑनलाईन मोडला येईल. ठीक आहे. म्हणजेच रिपोर्ट रिफ्रेश होण्यासाठी तुमचं जी गेटवे आहे ती गेटवे ऑनलाईन असायला हवी, म्हणजे सिस्टम ऑन असायला हवी. तुम्ही जर शेड्यूल रिफ्रेश केले, डेटा रिफ्रेशिंगचा टाइम जर सपोज रात्री 12 वाजता ठेवला आणि त्यावेळेस तुम्ही सिस्टम बंद केलेली तर रिफ्रेश होणार नाही, रिफ्रेश फेल होईल. कारण सर्व्हरशी कनेक्ट करण्यासाठी ज्यावेळेस ट्रिगर होते तिकडनं क्लाउड कडनं जी कमांड ट्रिगर होते, त्या ट्रिगर कमांडला हा गेटवे तो काय करतो, ऑफलाईन मोडला दाखवतो. सो रिफ्रेशिंग फेल होतं. ठीक आहे, लक्षात येते? ठीक आहे. तसं तुमच्या केसमध्ये असं नसतं ना, सपोज तुम्ही आता शेड्यूल रिफ्रेशिंग नाही, गेट आम्ही सर्व्हरला कनेक्टेड, सो 24/7 ऑन असतं ना सर्व्हर. हा, क्लायंटच ना. तुम्हाला काय टेन्शन? ते आमचं गेटवेचं जे होतं ते क्लायंटच्या स्कोप मध्ये होतं. हे क्लोज करा. ठीक आहे. आता जायचं आपल्याला पॉवर बीआय सर्व्हिसेस मध्ये जा. पॉवर बीआय सर्व्हिसेस मध्ये जा. माझ्याकडे होईल का नाही. सर हा, बोल ना. सर तिथं ते विचारतो सर. काय झालं? सर ते काउंट करा सर, एक मिनिट. काय म्हणतो रे? तुझा आवाज येत नाही रे व्यवस्थित. ते गेटवे इन्स्टॉल करून ऍज ऍडमिनिस्ट्रेशन केलं होतं, इन्स्टॉल झालं सर. इन्स्टॉल
तुझं झालंय का गेटवे झालं इन्स्टॉलेशन झालंय का कन्फिगर आलंय का पूर्ण ते हा गेटवे सर जसा झालं. झालंय ना झालं तर आता ते ईमेल ऍड्रेस विचारतो सर. ईमेल ऍड्रेस विचारतात तिथे तुझं ईमेल ऍड्रेस आला असेल ना नाही सर. तो ईमेल ऍड्रेस टाक परत जो जो यूज केलाय लॉग इन साठी. मी शेअर करतो. ठीक आहे. सो आता आपण काय करूया एकदा पेज रिफ्रेश करूया ते सगळ्यांनी तुमचं पॉवर बीआय सर्व्हिसेसचं जे पेज आहे ना ते रिफ्रेश करा आणि परत तुमची जी वर्कस्पेस मध्ये किंवा तुम्ही जिथे तुमचं वर्कस्पेस बनवले ना त्या वर्कस्पेस मध्ये जा ह्या सिमेंटिक मॉडेलच्या 3 डॉट्स वर क्लिक करा आणि सेटिंग मध्ये जा. माय वर्कस्पेस नाही वर्कस्पेस वर एक रिपोर्ट आली सिमेंटिक मॉडेलच्या 3 डॉट्स मध्ये सेटिंग. ठीक आहे गेले सगळे सेटिंग मध्ये तर गेटवेला एक्सपांड करून बघा तिथे दिसतोय का गेटवे सगळ्यांना तुमचा गेटवे दिसत असेल तिथे राईट. हे आपलं लोकल म्हणून आपल्याला दिसतं ना ते ईमेल आयडी. ठीक आहे तर इथे काय इथे ऑप्शन येतं की नॉट कॉन्फिगर करेक्टली येते आणि इथे एक ॲरो येतात. ठीक आहे ऍक्शन्स इथे ॲरो दिसते ॲरोवर मी क्लिक करतोय. तो काय म्हणतोय आता की जे हे पाथ आहेत ना पाथ म्हणजे जो मी डेटा सोर्स यूज केला माझ्या लोकलला ते हे पाथ आहेत. ठीक आहे आता हे सगळे पाथ मला काय करावं लागतील माझ्या क्लाउड सर्व्हिसेस मध्ये त्याचा एक डेटा सोर्स बनवावा लागेल. सो लेट्स से हा फोल्डरचा जो पाथ आहे ना आता या पर्टिक्युलर फोल्डर मध्येच माझे हे सगळे माझा जो ऍडव्हेंचर वर्क नावाचा फोल्डर होता त्या फोल्डर मध्येच माझे बाकीचे टेबल होते ना बरोबर. सो इंडिव्हिज्युअली पाथ देण्यापेक्षा प्रत्येक टेबलचा मी तो फोल्डरचाच पाथ देऊ शकतो की तुझा त्या फोल्डर मध्ये चेक कर तिथे आहे का तो टेबल. हो तेच दिसतंय लेट मी कम्प्लीट. इथे बघा फाईल दिसतंय आणि मध्येच फोल्डर पण दिसतंय ना. सो आपण काय केलं होतं सेल्सच्या टेबलसाठी फोल्डरचा एक पाथ दिलेला होता आणि बाकीचे जे टेबल होते ते इंडिव्हिज्युअली पिक केले होते राईट. सो मी काय करतोय आता फोल्डरचा जो पाथ आहे ना या फोल्डरच्या पाथला ऍड टू गेटवे म्हणतोय. ठीक आहे तो मला कुठे घेऊन जाणे एक कनेक्शन क्रिएट करायला म्हणजे एक डेटा सोर्स क्रिएट करायची विंडो माझ्यासमोर ओपन होईल. लेट्स से मी या कनेक्शन नेमला नाम देतोय की ऍडव्हेंचर वर्क. आधी लक्ष द्या इकडे नंतर करा. ठीक आहे ऍडव्हेंचर वर्क नाव दिला. हा जो पाथ आहे हा पाथ माझ्या ऑलरेडी सिस्टमचा आहे तो काय करेल माझ्या सिस्टम मध्ये जाईन चेक करेल. ठीक आहे ऑथेंटिकेशन म्हणजे विंडोज माझं विंडोजचं ऑथेंटिकेशन राईट. लेट्स से दिस इज माय युजर नेम. तुमच्या विंडोजचं जे पासवर्ड असेल ते तुम्ही टाकायचे. ठीक आहे ऑर्गनायझेशन लेवलच करायला लागेल. पब्लिक केलं तरी चालेल आता सध्याच्या केसला पब्लिक केलं तरी चालेल कारण हे इम्पॉर्टंट नाही बट नॉर्मली ऑर्गनायझेशनलाच असतं. ठीक आहे लेट्स मी क्रिएट करतो. काही इश्यू असेल तर ते क्रिएट होत नाही नसेल तर क्रिएट होऊन जाते. हे लोडिंग चालू आहे ते क्रिएट करायचं ट्राय करतोय. क्रिएट झालं राईट. तुम्ही तुमच्या साईडला क्रिएट करा. कसं क्रिएट करायचं गेटवे मध्ये गेला गेटवे मध्ये हे जे ऍक्शनचं बटन होतं त्याला मी क्लिक केलं. युजर नेम तुझ्या सिस्टमचा युजर नेम कसा बघतो आपण
नाही माहिती? ते तिथं जा तर मग विंडोजच्या बटनवर दाबा आणि तिथं ते माणसाचं चित्र असेल ना गोल मध्ये त्याच्यावर दाबा सेटिंग मध्ये हा हे जो मेल आयडी असेल थोडा मेल आयडी नाही रे ते विंडोजचं खाली बटन आहे बघ कोपऱ्यात हा त्याच्यावर दाब आणि तिथे तुझी प्रोफाईल असेल ना तीनच ऑप्शन येत चेंज अकाउंट सेटिंग चेंज अकाउंट सेटिंग त्याचं ऑप्शन ना तुझं अकाउंटचं नाव घे बघ तिथं वरती आले इथं नाव अनुषा आहे अनुजा बंगळ फक्त अनुषा घ्या मी हे पूर्ण मेल हे पहा दुसरा एक ऑप्शन असतो तुम्ही हा बोल बोल. सर ते मला येत नाही, होत नाही सर ते ऑन प्रोमिसेस ते आहे ना फेल स्क्रीन व्हायला शेअर माझ्याकडून. कर, स्क्रीन शेअर कर, स्क्रीन शेअर कर. आता ते कमांड प्रॉम्प्ट जी असते ना आपली तिथनं पण आपल्याला बघता येतं. कमांड प्रॉम्प्ट तिथे टाकायचं होस्ट नेम आणि एंटर मारायचं. कमांड प्रॉम्प्टला हॅलो सर, काम कर ते कमांड प्रॉम्प्ट ओपन करतो. सर्च ऑप्शन असतो ना आपल्या खाली ते सीएमडी टाक, सीएमडी टाक. होस्ट नेम टाकायचं होस्ट नेम लॅपटॉप असं ते होस्ट नेम नाही एकच स्पेस नाही. हा लॅपटॉप डॅश हे नाही का, हे तुझं युजर नेम, हे कॉपी करून घे. राईट त्याला सिलेक्ट करायचं, राईट क्लिक करायचं, कॉपी होतो. हा होस्ट सर. तुझं लॅपटॉप डॅश आहे ना, हे होस्ट नेम सिलेक्ट कर त्याला ट्रॅक करून राईट क्लिक कर, तसं कॉपी होतं. राईट आता तिकडे जा. हॅलो हा राहुल, तुझी स्क्रीन दाखव मला ती पॉवर बीआय सर्व्हिसेसची. सर ऐका, तुम्ही सांगितलं ना ते स्टँडर्डचं ते डाउनलोड केलं मी. डाउनलोड केलं स्टँडर्ड गेटवे, त्याला इन्स्टॉल केलं का? डाउनलोड केलं. मग इथं जे आहे ना ते रन ॲज ॲडमिनिस्ट्रेशन केलं इथं. ओके. हा. तर मग असं आलं सर. मग इथे तुझा तो काल आपण जे पॉवर बीआय सर्व्हिसेसला लॉग इन केलं ज्या ईमेल आयडी तोच ईमेल आयडी ना हा? हा सर तेच आहे. हा मग साइन इन म्हण आता. रिकॉवेशन इन्फॉर्मेशन फॉर द सिक्युरिटी सर्टिफिकेट. येस 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 येस. पुन्हा तेच होतं सर. सिक्युरिटी अलर्ट नो कर बरं. तेच होतं सर. आय डोंट नो, तुझं काहीतरी फायरवॉलची सेटिंग आहे ते काय व्ह्यू सर्टिफिकेट कर. Install certificate, issue statement, issue statement. डिटेल्स मध्ये जा वरती, डिटेल्स मध्ये सर्टिफिकेशन पाथ कर. काय सर? त्याच्या शेजारी बघ, ओके कर. हे सर्टिफिकेटचा काहीतरी इश्यू आहे तुझ्या, म्हणजे तुझं जे फायरवॉल आहे ना ती फायरवॉल अलाउ नाही करत तुला साइन इन करायला. म्हणजे प्रॉब्लेम काय असेल सर मग आता? तुझा पर्सनल लॅपटॉप आहे की कंपनीचा आहे? ये माझं पर्सनल लॅपटॉप आहे सर. ते फायरवॉलचा काहीतरी इश्यू आहे. पासवर्ड टाकायचा तुझ्या सिस्टमचा पासवर्ड जो ऑन करायला टाकतो तो. सर तो टाकला नाही. पासवर्डच नाहीये. नाही पासवर्ड सर आहे. माझ्या नको टाकायचं, नाही टाकायचं फक्त असं जरी केलं नाही तर नाही. काही नव्हतं. म्हणजे तुम्ही सिस्टमला पासवर्ड नाही ठेवलेला का? नाही आहे तो टाकून तर नाही होत. सर इथं जे आहे ना सर, हा इथे जे डाउनलोड केलेलं आहे ना हा हा. त्याचं शोविंग फोल्डर जे आहे एक काम कर थांब. इथं येत आहे. तुझ्या त्या ह्याच्यात जा. नाही सर ऑन प्रोमिसेस डेटा गेटवे आणि ते ऑन प्रोमिसेस डेटा इन्स्टॉलर याच्यामध्ये गेलेलं नाही आम्ही.
डाटा जे आहे ना इथं आलेलं आहे ना याच्या रनचं हे ऍडमिनिस्ट्रेशन केलं इथं. हे काय आलंय ऑन प्रिमायसेस डेटा गेटवे? हे तू ऑलरेडी आधी काय गेटवे वगैरे इन्स्टॉल केला होता का? हो सर, म्हणजे अगोदर एक 1.5 वर्ष अगोदर मित्राने केला होता. मग तुझ्या एक काम कर, पॉवर बीआय सर्व्हिसेस मध्ये जा. एक मिनिट सर. तिथे इनव्हॅलिड क्रेडेन्शियलच म्हणतोय. इथं आउटलुकचं ईमेल टाकलं आणि हे पण टाकलं. म्हणजे जे पीसीचं जे आहे ना युजर नेम येस सर. ते टाकलं पण ते नाही झालं. मग आता आउटलुक टाकून पण ते पण नाही होत. एक मिनिट, एकेकाची इश्यू सॉल्व्ह करू आपण. तो स्टॅम्प ईमेल वाला ईमेल टाकलं तर इथे सेटिंग मध्ये जा. या डेटा आपलं जे सिमेंटिक मॉडेल आहे ना 3 डॉट्सच्या सेटिंग मध्ये जा. इथं का सर? तिथे नाही, इकडे नावाच्या इकडे. हा तिथे तिथे रिफ्रेश आहे इथं. हा तिथे सेटिंग मध्ये जा. सेटिंग गेलो सर. खाली आहे गेटवे ला एक्सपांड कर. ठीक आहे. म्हणजे सर मी अगोदर असं जे आहे ना ते कोर्स केलेलं होतं पण मध्ये सोडलं होतं सर ते पर्सनल रिझन मुळे. तर तेव्हा जे आहे ना मी अकाउंट ओपन करून ठेवलं होतं सर हे डेटा घेतला. एक वेट आपण बघूया. थांब, सर तुझं इश्यू आपण बघूयात नंतर. आधी एक बाकीच्यांचे नॉर्मल इश्यू ते सॉल्व्ह करून घेऊया आपण. तुझ्या इश्यूवर येऊ परत. थोडंसं ते आपल्याला चेक करावं लागेल सिस्टम मध्ये की ऑप्शन्स कुठे कुठे अजून आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी गेटवेज. प्रेझेंट कॅन्सल स्टॉप कर. हा कॅन्सल स्टॉप कर. हा आता कोणाचे काय इश्यू आहेत मला सांगा. नाही होत. सर ते युजर कोणाचं झालं नाही? युजर नेम ते इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स म्हणतो. सगळ्यांचं तेच येतंय. सगळ्यांचं तेच येते. तुम्ही काय टाकलं पासवर्ड सर? सर मी माझ्या सिस्टमचा पासवर्ड टाकला. म्हणजे सर तुम्ही लॉग इन करताय. हो, आता नॉर्मली लॅपटॉप ऑन करायला जो पासवर्ड लागतो तो पासवर्ड टाका. एक काम करा, थांब तुम्ही एक मिनिट थांब. तो अकाउंट बनवताना आउटलुकचा जो पासवर्ड टाकलेला ना तो नाही होते टाका. तो पण नाही होत. नाही होते का? ए तू टाकून बघ. अरे मला ह्याचा या आउटलुकचा पासवर्ड नाही आठवत. ते फोल्डर बाहेर काढ यावर टाकलं. तेवढे पासवर्ड पाहता काय टाकला पासवर्ड? होस्ट नेम नाही टाकायचं मला वाटतं. ते आउटलुकचा मेल आयडी टाकला आणि पासवर्ड आहे माझा एक. म्हणजे सगळीकडे तोच. आउटलुकचा पासवर्ड आहे. हो. म्हणजे बरोबर चल आउटलुकचा पासवर्ड आठव. कधी म्हणूया एका पासवर्ड सेम नाही माझ्यावर प्रोफेशनल आउटलुक कोणता? सेटिंग काय सेटिंग ओपन केली. सेटिंग मध्ये वरती लगेच तुझं नाव येत असं. त्याच्या खाली पासवर्ड ईमेल आयडी नाही. तुमची ईमेल आयडी काय? तो टाकून पासवर्ड टाकायचा. पासवर्ड ईमेल आयडी साठी काय पासवर्ड? एक काम करो, एक सिंपल आउटलुक का लॉगिन खोलो, फॉरगेट पासवर्ड. एक मिनिट रुको, एक 2 मिनिट रुको. हाँ, खाली आता पब्लिक कर दे. खाली
काय दिसतं होतं? नेमकं दिलं. सिंपल आणि ते काय केलं होतं मी एक क्रिएट सिस्टमचं पासवर्ड नवीन घेतला होता ना तेव्हा डोकं राहत होतं काहीतरी. मला ते काय पाहिजे होतं आपण जे ओपन करताना PC ऑन होतं तिथं फक्त मला पाहिजे माझं नाव यायला पाहिजे. त्याच्यासाठी एवढे कुठं करावं काय माहित नाही. आउटलुक अजून तुमचं शेअर पॉइंट तुमचं जे ह्याचं बॅकअप होतो का शेअर पॉइंटला तुमच्या सिस्टमचं असं काय आहे का? असं वाटतं की हा युजर नेम तो शेअर पॉइंटचा घेतो. सर स्क्रीन प्रेझेंट करा की सर. सर स्क्रीन शेअर करा. स्क्रीन पे अभी कुछ चल नहीं रहा है, शेयर कर रहे हैं स्क्रीन. शुभम असं कर ना, मेल आणि अकाउंट ऍड अनदर अकाउंट तिथे आउटलुक जनरेट करा. त्याला पासवर्ड वगैरे विचारा. म्हणजे काय म्हणतोय तो गीता विचारला जीमेलचा करायला डोमेन पाहिजे आउटलुक अकाउंट्स मध्ये मेल अँड अकाउंट तिथं जाऊन ऍड अकाउंट हो सिंपल किती का बनवतो. मला एक सांगा, तुम्ही डेटा सोर्स चेंज केला होता? मी तर माझी सेल नाव वगैरे केलं. तू डेटा सोर्स चेंज केलाय, हा सी युजर्स तुझ्या सिस्टम मध्ये कसं सापडेल त्याला? ते सी युजर्स राहुल कुमार माझ्या सिस्टमचं हे त्याच्या सिस्टम मध्ये तुझ्या सिस्टम मध्ये कसं सापडेल? आपल्याला सरांनी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आता लेट्स से ती जी फाईल आहे ना पॉवर बीची डेमी2 ही तुम्ही पब्लिश केली ना, मग याच्या ट्रान्सफॉर्म डेटा मध्ये जाऊन डेटा सोर्स सेटिंग चेंज करा ना. डेटा सोर्स चेंज करा तुमच्या, जसे हा फोल्डरचा पाथ आहे, चेंज सोर्स म्हणा, आणि तुम्ही जी फाईल ज्या फोल्डर मध्ये सेव्ह केली त्या फोल्डरचा पाथ द्या. इथे कुठे ठेवली ती? सर तुम्ही सिंपल आहे ना, सगळ्यांना त्यांचाच रिपोर्ट पब्लिश करायला पाहिजे. अरे मी म्हटलं सगळ्यांकडे मेन फाईल राहील, कशात तिथे सेटिंग नको. माझे ते रिफ्रेश होतो डमीचा तुला ना डमी फाईल सरांचं नाव येते तिथे तुझ्या ह्याच्यात काय डेटा सोर्स चेंज करणार सरांचं म्हणजे ते असं कसं तुझा कनेक्शन आहे तुझ्या पीसीतून सरांची फाईल घेणार तू कसं घेईन तू पीसी हेडा होईल ना. डेटा सोर्स सेटिंग मध्ये सरांनी त्यासाठीच तर डमी फाईल शेअर केली. तुम्हाला त्या दिवशी चेंज केली. मग तुम्ही पब्लिश करायचं ना, सरांचं नाव द्यायला नाही पाहिजे आपल्याला. हे तुझे यायला नाही. मग हे फाईलचा पाथ दाखवतो ना. अरे फाईल नाही रे, या फाईल आता तू ऍडव्हेंचर वर्कचे जे फोल्डर कुठे ठेवले जिथे सगळ्या फाईल ते फोल्डर कुठे? याच्यात नाही येते फोल्डर पाहिजे. फोल्डर हे फोल्डर येते हे बघ ट्रान्सफॉर्म डेटा
डेटा सर्व्हिस केली अरे कॅलेंडर Desktop मध्ये. चेंज सोर्स आणि तू तुझं डेटा पोस्ट करत होती फाईल त्या कुठून घेतलेला डेटा सोर्स ब्राउज मध्ये फाईल पाहतो कॅलेंडर आहे ना फाईल ना हा ती फाईल मध्येच आहे ना सगळं डेस्कटॉप मध्ये NMD मध्ये ऍडव्हेंचर कॅलेंडर कॅलेंडर हे झालं आता बघ हे सगळं तुझं झालं बघ पोकळ वगैरे हे असे यायला ठीक आहे आता हे कस्टमर आहे अगेन याचं चेंज सोर्स हे सगळ्यांचं असं चेंज कर ब्राउज कस्टमर कस्टमर झाला तर कॅटेगरीज प्रोडक्ट कॅटेगरीज प्रोडक्ट कॅटेगरीज ही सब कॅटेगरीज आणि खालची टेबल आपण जसं डायरेक्ट फोल्डर चेंज केलं सगळे झाले नाही तर मग आपल्याला प्रत्येक फाईल सेपरेट करावं लागेल म्हणून आपण फोल्डरच केलं कारण त्या फोल्डर मध्ये सगळ्या फाईल आहेत ना तुम्ही डमी फाईल दिली तेव्हा तुम्ही मग तसं करायचं डेटा सोर्स प्रत्येक एक फाईल चेंज करावं नाही आपल्या आपण त्यावेळेस कसं केलं होतं की इंडिव्हिज्युअली सोर्स मधनं जे टेबल घेतले होते ना आणि फोल्डरचा ऑप्शन कधी वापरला होता आपण की त्या पर्टिक्युलर फाईल्स मधले फक्त सेल्सच्या फाईल मला घ्यायच्या होत्या म्हणून हा आता सगळ्यांना टिक आला असेल ना झालंय का रे सगळ्यांचं रिफ्रेश होऊ शकतं सर माझंच आहे ओके ते आता ऍड टू कनेक्शन कर दाखव इकडे हे बघ इथे माझं आहे हे कसं काय आलं सेव्ह केलं का पब्लिश करायचं परत कर रिफ्रेश केला असं म्हणे सेव्ह केलं होतं नाही तर सरळ सरळ तुम्ही जी फाईल क्रिएट केली ती पब्लिश करा हा तेच झालं सगळं हा आता क्लोज कर सेव्ह करा आता अप्लाय चेंजेस अप्लाय चेंजेस ती जी फाईल आहे डमी2 ची ज्यावेळेस आम्ही तुम्हाला काल हे पण विचारलं होतं की तुमचं मॅन्युअली रिफ्रेश केल्यावर पे होतंय का रिफ्रेश तुम्ही सगळे मला म्हटले की हो होतंय रिफ्रेश म्हणून त्यांनी त्यांचीच फाईल रिफ्रेश केली मी जी डमी2 ची फाईल शेअर केली होती म्हटलं तर डेटा सोर्स चेंज करा आणि मॅन्युअली रिफ्रेश करून बघा की रिफ्रेश होतंय का पॉवर बी डेस्कटॉप मध्ये तुझं झालं गेटवे झालं ऑप्शन आठवत नाहीये आउटलुकची गरज नाहीये तुम्ही पहिले डेटा सोर्स चेंज केलाय का ते केलंय ना सगळं ती पॉवर बी डेस्कटॉपची फाईल तुझ्याकडे मॅन्युअली रिफ्रेश होते का डेस्कटॉप ऍप्लिकेशन मध्ये होते ना मग ती पब्लिश कर आता मला दाखव तुझ्या सिस्टमचं काय पब्लिश आहे ना तू काल केलं ना पब्लिश हा मग मला आता पॉवर बी सर्व्हिसेस मध्ये तुझा रिपोर्ट दाखव सर माझी आता रिफ्रेश होऊ शकतं वेट तू जरा थांब थंड घेतो आणि काय सरांसोबत राहत जा ना आधी सांगितलं तेव्हाच करायचं ना तेव्हा केलं तर झालं नाही ना अर्ध ते येतं अर्ध दुसरं बाबा हळू थोडीशी बाबा आयदर ऑफ द लॅपटॉप सर्व्हर सगळ्यांना सुट्टी देऊन टाका सगळ्यांना. तू गप्प बस. आता हे म्हणलं ना, CCS. नाही झालं ते पूर्ण एंड पर्यंत फिनिश यायला पाहिजे कशाला गेलं आणि प्रत्येक फाईल चालू ना प्रत्येक चेंज पण ती गरज नाही ना तुझं गेटवे बनणार कसं आहे नाही फाईल कशी चेंज करेल ज्या फाईलवर कॅलेंडर नाही कॅलेंडरने चेंज झाली रिफ्रेश पाहिजे तुम्ही ते डेटा सोर्स चेंज करता
त्यांचं सरांचे कसं सी डॅश राहुल कुमार डॅश ठीक आहे ते डान्स असं डाउनलोड ते त्यांच्या फाईलचा पातळी शेवट आहे. फाईलचं नाव असेल तिथंच फाईल नाही आहे का? अच्छा कॅलेंडर कस्टमर तुझं ही जी सिस्टम आहे ही ऑन करण्याचा तो तर पासवर्ड माहिती आहे तो टाकला होता नाही होते ना? तो तर माहिती ना? हो मग तो रोजच टाकते ना. तो नाही विसरलीस ना? नाही लोकल होस्ट मध्ये काढलं होतं तुम्ही विचित्र करताय. दुकान बंद करून घ्यायचं दुकान मी करणार माझ्या घरी फ्री झालं सर बोलले हो झालं माझं रिफ्रेश झालं. कसं काय झालं ईमेल आयडी टाकली युजर आयडी आणि पासवर्ड टाकले. रिफ्रेश केलं का हा मी करून बघतो एरर नाही आली refresh झालं. काय पासवर्ड आहे विंडोचा? ए कॅपिटल अनु @01 काय? ए कॅपिटल अनु @01 गुगल पेचं पण आहे का? ते 6 कडे असेल सर. SBI 6 घेतलं नाही रे, सगळ्यांचे घेतले. हा SBI 6 घेतलं बाकी 4 माझं SBI का बरं एवढी शांत बसली म्हणजे काय तुझ्या टेस्टिंग चालू आहे? महाराष्ट्र बँक किंवा Even नाही. आपला चारच चारच घेतलं झालं? सर, एवढं refresh चं झालं. काय केलं तुम्ही अच्छा, काय केलं मला ते तर सांग. काहीच केलं नाही. हे आता बघ, मी नॉर्मली तुम्हाला सांगतो स्क्रीनवर बघा. ज्यावेळेस आपण CMD ओपन करतो, आउटपुटचं कमांड प्रॉम्प्ट ज्यावेळेस ओपन करतो ना, सो दिस हे जे येतं ना इथं, दिस इज माय या सिस्टमचं नाव हे आहे. ठीक आहे. सो ते मला कुठे टाकावं लागतं? ज्यावेळेस कनेक्शन मी इस्टॅब्लिश करतो ना, तिथे मला विचारलं जाते की विंडोजचं तुमचं नाव काय. सो हे नाव मला तिथे पास करावं लागतं. आणि क्रेडेन्शियल्स आणि पासवर्ड मध्ये मी ज्यावेळेस सिस्टम ऑन करतो तो पासवर्ड मी सर तुम्ही आता कोणतं नाव कमांड प्रॉम्प्ट मध्ये ओपन केलं ना, तर लेट्स मी CMD टाकलं ना, हे बघ हे जे येते इथे, आणि इथे जर मी होस्ट नेम टाकलं, हा माझा होस्ट आहे. म्हणजे सिस्टम जी रजिस्टर आहे ना ती ह्या नावाने आहे माझ्या कंपनीमध्ये, पण माझं लोकली नाम काय आहे? दिस. येते लक्षात? सो मी ज्यावेळेस सिस्टम ऑन करतो त्यावेळेस मला राहुल कुमारच दाखवतं आणि पासवर्ड विचारतो. तुमचं पण तसंच दाखवत असेल ना, तुझं युजर दाखवतं नाव युजर. माझं ते तिने सेटच नाही केलं. तिने सेटच नाही केलं, तिचं युजर नाव आहे. तुला नाव नको करू, कशाला सेट करतो? राहू दे ना, चालू दे चालू दे. ते पण काढून टाकलं तू नॉर्मली CMD केलंस ना. आता काहीतरी चालूच आहे. सर पण मग माझं तर हे नाही झालं मी ते आउटलुकचा मेल टाकला आणि ते मेलचं पासवर्ड टाकलं ते मे बी तुझं ती मी ते लॉग इन केलेलं आहे माझ्या डेटाला PC ला मे बी झालं असेल ते. मेल आयडी पण घ्यायचं होतं. तर आता हे झालं का रिफ्रेश केलं तर? नाही झालं रिफ्रेश. इथं बघ ना, एरर आली, ट्रायंगल दिसतोय तुला. काय करायचं आता? ठीक आहे, इथपर्यंत आले सगळे. आता तुझं काय बाकी? डेटा सोर्स चेंज करतो तू दुकान फैज झालं? एक काम कर, क्लोज कर. सगळे केले ना रिफ्रेश, अप्लाय चेंजेस कर आता आल्यावरच करू का? सेव्ह कर. फाईलच्या वरती पब्लिश कर बरं. त्या फाईलला रिप्लेस फोल्डर चेक करणार. चेंज कर. अजून कोणाचं बाकी? तुझं झालं? तुझं सर
हिचं पण नाही झालं का? तू इतक्या जवळ बसलाय, तू सांगायचं पटपट डेटा सोर्स चेंज करायला. तर त्याला बडबड करता येते. ते काहीच सांगत सांगितलं नाही गेलं. सांगितलं तिला फक्त तिचं आता तिने ती फोल्डर चेंज नाही केलं. आता हे विंडोजचं युजर बघ, तुझे विंडोजचं युजर नेम काय आहे? ते नाही, ते होस्ट नेम आहे. दर्पण पाटील ते विजय नाव, ते कॉपी कर. आलं म्हणजे Wall आहे ना? पण ते refresh मी तुला नाही ओके नाही खाली जा. थोडं. त्याच्यात सिस्टम ऑन करायला टाकलं पाहिजे. मी तुला सांगितलं होतं तू भाऊ तुला open केलं. खाली हां मला ताई आता refresh. सांगितलं जरा. हां, काय झालं? जे काय हे माझंच आहे. तर इथे परत तुमचं क्लोज कर, Save करून ठेव ना. डिस्कार्ड चेंजेस कर. इकडे जा, वर्क स्पेस मध्ये जा तुझ्या. रिफ्रेश कर पेज. पेजला रिफ्रेश कर. पेज. Setting. ओके. आता कंट्रोल करून ठेवली. सेव्ह करून ठेवली. आता गेटवेला ऑन कर. अं, इथं एक मिनिट वर्क स्पेस मध्ये जा. app.power damage हे ओपन कर फंक्शन. त्या action वरनं. इकडे. अच्छा ठीक. जा सेटिंग मध्ये गेला. हम्म. माहिती आहे तुला? झालं? आता आहे ना, माझं download फोल्डरचा download केलं. काय झालं तुझं, काय बाकी आहे? मग ते ऍड कर ना, तू ऍड नाही केला अजून सोर्स. हे अजून कॉन्फिगर कुठे केले? कॉन्फिगर नाही केलं ना, हे माझंच दिसतंय ना. तू पब्लिश कर ना फाईल. हा, ती फाईल जी सेव्ह केलेली फाईल आहे ना, आता 5 चेंज केली ती पब्लिश कर आणि ह्या फाईलला रिप्लेस करा. नाही आलं. पाचशे सेम केलं ती काही पब्लिश करणार नाही. ओके ओके बोला ती परत यायला लागते जे चेंज होते पब्लिश करायचं पब्लिश नाही. पासवर्ड बरोबर एवढंच. इथं WordPress createच केला नाही वाटतं. लॉगिन करूया. माझं create साइन इन कर. जसं माझं हा directly publish केलं WordPress creators. गोवाला हटा दे. तुझे मुलं नाही संपर्क झाले ते करून गोवाला हटा दे. क्रिएट केलं हं? Already. Send the Gmail वाला. I use the verification वाला है. तुम्ही ते कमांड प्रॉम्प्टचं आता दाखवत होते कमांड प्रॉम्प्टचं दाखवत होते त्याच्या खाली तुम्ही होस्ट नेम टाकलं एंटर केलं जे खाली आलं ते टाकलं होतं की तुमचं नाही, account नाही. ते राहुल कुमार. ते पूर्ण टाकलं का स्लॅश असं ते नाही, फक्त राहुल कुमार. Admin option आहे dot like मोडच आहे ना क्रॉस व्हायला आपल्याला आपल्या गेम झालं
60 days साठी झालं. आपल्याला फ्लोटचं झालं आवडेल तिथं आले बघ 59 days ला. एक्सेप्शनल केस आली तुमच्या सीसीला पासवर्डच नाही. मग काय टाकायचं क्रिएट झाला आता पासवर्ड क्रिएट करतो सिटी मिनिमाइज कर मिनिमाइज कर हो गया सेल्स इथं माझं नाव आहे इकडे बघ. अरे झाले तुझं ऑलरेडी अप्लाय मी केलं. वर्ष कुठे जात होते आपल्याकडे पासपोर्ट चुकीचं टाकतील ओपन एखाद्या खालतीच आहे परत ओपन साईड ना बुकमार्क केलं पॉवर मध्ये जो आहे ना हा वाला ईमेल आयडी बरं इकडे लक्ष द्या. हे जस्ट आपण एक फिनिश करून घेऊया. ठीक आहे, मग बघूया काय इश्यू आहे कोणाचे काय. ठीक आहे, वन्स इथे आपण ज्यावेळेस लॉग इन करतो, ठीक आहे, कनेक्शन ज्यावेळेस गेटवेला आपण कनेक्ट करतो त्यावेळेस फोल्डरला कनेक्ट केल्यामुळे जे सगळे सोर्स असतील ते सगळे सोर्स ऍक्टिव्ह होतील आता, कारण त्याच फोल्डरमध्ये माझे बाकीचे पण फाईल्स ठेवलेले आहेत. सो इथे जे ड्रॉपडाऊन आले त्या ड्रॉपडाऊन मध्ये जाऊन मी काय करतोय, जो सोर्स मी क्रिएट केलाय ऍडव्हेंचर वर्क नावाचा तो सिलेक्ट करतोय सगळ्या फाईलसाठी. तुम्ही जो सोर्स क्रिएट केला असेल ना आता, तो सोर्स इथे लिस्ट मध्ये येईल, तो मी इथे सिलेक्ट करतोय. ठीक आहे, आणि इथे अप्लाय म्हणतोय. ठीक आहे, डेटा क्रेडेन्शियल्स मध्ये तो आता चेक करतोय प्रत्येक सोर्सला जाऊन. ठीक आहे, सो मी ते अलाउ केलेलं आहे आणि ऍक्सेस देताना मी विंडोज ऍक्सेस दिलेला आहे. सो तिथे मला काय ते ऍडमिन हॅज ग्रांटेड द ऍक्सेस ऑलरेडी, कारण तुम्हीच ऍडमिन आहात. ठीक आहे, आता मी जर परत वर्कस्पेस मध्ये गेलो आणि हा जो डेटाबेस आहे याला मी आता मॅन्युअली रिफ्रेश करतो. हे बघा, हे रिफ्रेश चालू झालं याचं. ठीक आहे, पहिल्यांदा त्याला एरर आली होती कारण गेटवे इन्स्टॉल नव्हता आणि आपल्या डेटा सोर्स क्रेडेन्शियल्स आपण सोर्स क्रिएट करून कनेक्ट केला नव्हता डेटा सोर्सला. आता आपण इंडिव्हिज्युअली जो पाथ होता तो पाथ त्याला स्पेसिफाय केलाय की तुला सर्व्हर मध्ये जाऊन किंवा जिथे आपला डेटा सोर्स आहे तिथे जाऊन कुठली फाईल चेक करायची. ठीक आहे,
ठीक आहे. हे बघा आता याला रिफ्रेश झालं, हे याला काही एरर नाहीये. आता हे चेक मी कसं करू शकतो, एक तर इथे एरर मेसेज येतो किंवा अगेन सेटिंग मध्ये जाऊन रिफ्रेश हिस्ट्री ऑन डिमांड जे फर्स्ट केलं ते फेल झालं होतं, नंतरचं कम्प्लीटेड आहे. सर मी तो हे पण टाकले email ID पण टाकले. नॉर्मली सिस्टम जी आहे ना तुझी, तो त्याचा युजर आयडी पासवर्ड असतो, कारण विंडोज ऑथेंटिकेशन विंडोज मध्ये तुझ्या विंडोजच ऑथेंटिकेशन आहे, पण तू तुझ्या विंडोजच घेत नाही ऑथेंटिकेशन. त्या विंडोज ऑथेंटिकेशनला ड्रॉप डाऊन करून बघ अजून काय ऑप्शन आहे. कुणाचं झालंय रे? तुझं झालंय एकटाच झालं? नाही, त्याच्या बहिणीचं तुझं पण झालं कम्प्लीट? तुझं रिफ्रेश झालं? मी ते ऍप इन्स्टॉल नाही करू शकत. तुझं झालं? तुझं झालं? यूज काय होईल? याचा यूज असा, आता लेट्स से डेटा, आता हा जो रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट तुमचा कुठे आहे आता? क्लाउडवर आहे, राईट? म्हणजे हा युजर आता यूज करतो रिपोर्ट, ठीक आहे. आता ज्यावेळेस डेटा सोर्स मध्ये डेटा अपडेट होईल किंवा ऑटोमॅटिकली येईल, जसं सर्व्हर मध्ये डेटाबेस असतो, तिथे डेटाबेस मध्ये त्यांचा डेटा येतो क्लायंटचा कुठून तरी त्यांच्या वेने, जसं त्यांची सिस्टम कनेक्टेड असेल बॅकएंडला आणि ती सिस्टम त्यांचा डेटा डंप करत असेल डेटाबेसमध्ये. डेटाबेसमध्ये डेटा एकदा आला की तुम्ही जो टायमिंग दिलेला असतो रिफ्रेशचा, लेट्स से तुम्ही ऑटोमॅटिकली शेड्यूल करू शकता. हे रिफ्रेश जे तुम्ही आता ऑन डिमांड केलं ना, ते तुम्ही ऑटोमॅटिकली सेट करू शकता. मग तुम्ही ज्या टायमिंगला ऑटोमॅटिकली सेट करता त्याला, त्यावेळेस तुमचा जो डेटा सेट आहे तो रिफ्रेश होतो. म्हणजेच तो काय करतो, सर्व्हरला जातो आणि जो डेटा आहे तिथे त्या डेटाला रिफ्रेश करतो. नवीन डेटा असेल तर त्या नवीन डेटाला घेऊन येईल. म्हणजेच तुमचा जो रिपोर्ट आहे तो अप टू डेट राहील. डेली तुमचा डेटा रिफ्रेश होईल, रिपोर्ट रिफ्रेश होईल आणि तुम्हाला अपडेटेड रिझल्ट दिसेल प्रत्येक दिवशी. मग सर आपण ते सेल्सच्या ह्याच्यात पण कसं केलं होतं? म्हणजे सर तो लाईव्ह डेटा टेस्ट म्हणजे स्किप नाही करत ते शक्यतो टेस्ट. एकदा हे करून बघ ना, ते मॅप करून बघ आणि रिफ्रेश करून बघ. ते आपण एका सेल्स साठी पण केलं होतं ना सगळं, फोल्डरचा पाथ दिला होता की तो म्हणजे जसं डेटा अपडेट होत ते वेगळं आहे का? नाही, आता बघ आपण काय केलेलं, फोल्डरचा पाथ दिला होता, बरोबर. सो तो त्या ज्या फोल्डरमध्ये जो डेटा आहे तो डेटा ज्यावेळेस ते पुट करतील, सो तुला हा जो पॉवर बीआय डेस्कटॉप मधला रिपोर्ट आहे, इथे आपण ऍप्लिकेशन मध्ये जो ओपन केला तो मॅन्युअली रिफ्रेश करावा लागेल ना. पण मग आणि ती जी फाईल आहे ती फाईल पण ओपन करण्यासाठी तुझ्याकडे पॉवर बीआय डेस्कटॉप ऍप्लिकेशन पण लागेल, ठीक आहे. प्लस तुझ्याकडे लायसन्स पण लागेल. या सगळ्या गोष्टी रिक्वायरमेंट आहे. पण इन्स्टेड ऑफ ते सगळं करण्यापेक्षा मी जर ती फाईल पॉवर बीआय सर्व्हिसेस मध्ये टाकली आहे, ठीक आहे, मी फक्त एका साईटला व्हिजिट करतोय, मला इथे कुठल्या ऍप्लिकेशनची गरज नाहीये ओपन करण्यासाठी. मी रिपोर्ट बघतोय आणि तो रिपोर्ट ऑटोमॅटिकली रिफ्रेश पण होतोय, मला मॅन्युअली पण करायची गरज नाहीये. सो हे बेनिफिट्स आहेत ना त्याचे. प्लस इथनं मला ती शेअरिंग कॅपेबिलिटी पण भेटते, तिथनं नाही करता येणार शेअर मला. आणि हा बोला. तर आता ते रिफ्रेश म्हणताय सर, बघा आता डेटामध्ये नेमकं काय चेंजेस झालं तर रिफ्रेश होतं सर? पूर्ण डेटा रिफ्रेश होतो. आता जे तुम्ही रिपोर्ट बनवला आहे, लेट्स से मी पॉवर बीआय सर्व्हिसेस मध्ये जो रिपोर्ट बनवला आहे आपण इथे, ठीक आहे, जो पब्लिश केला रिपोर्ट, तो आपला फायनल रिपोर्ट आहे. लेट्स से आता इथे डमी 2 मध्ये तुम्ही जे अनालिसिस बघताय, आता हा जो डेटा आहे लेट्स से हा 17 पर्यंतचा डेटा आहे आणि आपल्या तिथे जर त्यांनी 2018चा डेटा ऍड केला किंवा अजून जर याच्यामध्ये काही चेंजेस केले डेटामध्ये, अजून बऱ्याच ठिकाणी जो 18-19 बऱ्याच इयरचा डेटा ऍड केला त्यांनी, तर तो जो डेटा आहे तो इथे ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट कधी होईल, ज्यावेळेस तुमचा हा डेटा सेट आहे तो डेटा सेट रिफ्रेश होईल.
मग तो रिफ्रेश होण्यासाठी आपण ही सगळं अरेंजमेंट केलेली की आपण गेटवे इन्स्टॉल केला आणि त्या गेटवेला एक कनेक्शन बनवून डेटा सोर्स बरोबर कनेक्ट केलं. सर मग आता डेटा कंपल्सरी क्लीन असतो असं नसतो. पॉवर क्वेरीमध्ये जाऊन आपण एडिट करतो सर्व ते म्हणजे फर्स्ट हॅजर हेडर्स ग्रुप बाय सर्व फंक्शन्स यूज करून आपण करतो. तर मी तर रिफ्रेश केल्यानंतर ते सर मग तेव्हा गरज पडत नाही का ते पॉवर क्वेरीचं? पॉवर क्युरी तुझी कुठे आहे? पॉवर बीआय डेस्कटॉप ऍप्लिकेशन मध्ये ज्यावेळेस तू रिपोर्ट फर्स्ट टाइम डेटा घेतो आणि रिपोर्ट जनरेट करतो त्यावेळेस पॉवर क्युरी यूज होते ना. आता हा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट आफ्टर पॉवर क्युरी तुम्ही हा बनवलेला आहे ना. मग ज्या वेळेस ही जी पॉवर क्युरीचे सगळे ऑपरेशन्स कुठे स्टोअर आहेत, तुमचं जे मॉडेल बनलेलं आहे ना इथे सिमेंटिक मॉडेल, याच्यामध्ये ते सगळे स्टेप्स स्टोअर आहेत. तुम्ही त्या डेटावर कुठले कुठले ऑपरेशन्स केलेत. मग ज्यावेळेस डेटा येतो तो डेटा काय करतो मग पॉवर क्युरी मध्ये जातो. हे सगळं ह्या बॅकएंडला होतं. बॅकएंडला काय होतं की तो डेटा येणार पॉवर क्युरी मध्ये जाणार, तुम्ही ज्या स्टेप्स केल्या त्या सगळ्या स्टेप परफॉर्म करणार आणि नंतर मग तुमच्या रिपोर्ट्स मध्ये डेटा अपडेट होणार अकॉर्डिंगली तुम्ही ज्या स्टेप्स तिथे मेन्शन बॅकएंडला सर्व ऑटोमॅटिकली रन होतं का सर ते? हा, हे बॅकएंडला सगळं रन होतं ऑटोमॅटिकली रिफ्रेश केल्यानंतर? हो, रिफ्रेश केल्यानंतर. म्हणून तर हे सिमेंटिक मग तरी मॉडेलचे पण सर म्हणतो. नाही मग तरी पण सर डेटामध्ये काहीतरी अनचेंजेस किंवा अनस्ट्रक्चर काहीतरी असलं समजा जे आपण पॉवर क्वेरी मध्ये जे पहिल्यांदा डेटा घेत असताना आपण केलेलं नाहीये किंवा एक कॉलम जास्त झालं समजा सेल्स मध्ये कुठला तरी नवीन प्रोडक्ट आले समजा, तर तेव्हा काय करायचं ते? तर ते तेव्हा रिफ्रेश होतो का? आता तुझा जो स्ट्रक्चर डेटा आहे त्या स्ट्रक्चर डेटामध्ये जर अनस्ट्रक्चर गोष्ट असेल तर तुझा मॅन्युअली तुझा जर डेटा रिफ्रेश होत असेल तर तो पॉवर बीआय सर्व्हिसेसला पण रिफ्रेश होईल. पण जर अनस्ट्रक्चर डेटामुळे तुला जर काही एरर असेल तर तू पॉवर क्युरी मध्येच ती एरर रिमूव्ह करतो ना. मग अगेन अगर त्या सिमिलर टाईपचा डेटा जर अगेन पॉवर बीआय तुझ्या डेटा सोर्स मधनं आला तर जी स्टेप तू केलेली असते की तो एरर रिमूव्ह करण्यासाठी ती स्टेप परफॉर्म झाल्यानंतर तुला एरर येत नाही ना पॉवर बीआय डेस्कटॉप मध्ये. येते का लक्षात? बरं, ओके सर, ओके. ठीक आहे. सो हे आपण ऑन डिमांड रिफ्रेश बघितलं. याला जर आपल्याला ऑटोमॅटिक रिफ्रेश करायचं असेल तर इथे बघा रिफ्रेश म्हणून आहे ऑप्शन. त्याला मी जर सिलेक्ट केलं तर तो ऑफ असतो बाय डिफॉल्ट. मी त्याला ऑन करतोय. इथे मला रिफ्रेश फ्रिक्वेन्सी सेट करता येते, डेली किती, वीकली किती आणि टाइम झोन. मी कुठल्या टाइम झोन मध्ये आहे त्या टाइम झोन मध्ये. लेट्स से आता हा इंडियाचा टाइम झोन आहे आणि इथे खाली ऍड अनदर टाइम आहे. इथे मी क्लिक करतो तर तो मला टाइम विचारतो की कुठल्या टायमिंगला तुम्हाला तो रिफ्रेश करायचा. मी किती करू शकतो? लेट्स से मी आता प्रोची ट्रायल घेतलेली आहे. सो मी ऍड अनदर टाइम असं किती वेळा करू शकतो इथे? तर 8 वेळा करू शकतो. ठीक आहे. इन अ डे डेली 8 वेळा. डेली 8 वेळा असेल तर मंथली तर मग तुम्ही डेली होईलच ना 8 वेळा. ठीक आहे. आणि हे दिस इज फॉर प्रो लायसन्स. प्रीमियम लायसन्स साठी दिस इज फॉर 48 टाइम्स डेली. ठीक आहे. आणि इथे जे असतं इथे तुम्ही सोबत 1 आणि म्हणजे हे अर्ध्या तासाला तुम्ही रिफ्रेशचं देऊ शकता. असं नाही देऊ शकत की 1 वाजून 10 मिनिटं 1 वाजून 15 मिनिटं असं नाही. सो 1 म्हणजे 1:30 नाही, तो 30 मिनिट्सचाच गॅप असतो. हा 30 मिनिट्स. आणि म्हणजे तुझं जे 24 आवर्स आहेत ते 24 आवर्स इंटू 2 झालं ना 48 असं. काय होत नाही तुला म्हणलं ना ती टेस्ट कनेक्शन स्किप नाही करते. सर आता ट्रान्सफॉर्म डेटा मध्ये गेलो होतो डेस्कटॉपला. त्याच्यानंतर सेल्स टाईप मध्ये ना पण ते 2018 पण ऍड केलेलं ते सिलेक्ट नव्हतं तर मग मी सिलेक्ट केलं. ओके म्हणलो, सेव्ह केलं, क्लोज अँड अप्लाय केलं. तिकडे जाऊन ते रिफ्रेश केलं तिथं नाही दाखवलं. पण आता ती जी फाईल होती ना त्या तू जी फाईल पब्लिश केली होती त्या फाईल मध्ये तू अनचेक ठेवलेलं ना ते. त्या फाईल मध्ये अनचेक आहे ना ते. मग तुला ही फाईल पब्लिश करावं लागेल परत. एनिथिंग चेंजेस आपण वाटलं होतं की इथं डेटात काही चेंज केले आणि आपण परत मग ऑटोमॅटिक चेंज. नाही
आता कसं आहे माहितीये का, तू जी फाईल तिकडे ज्यावेळेस शेअर केली होती, तो त्या फाईलमध्ये अप्लाइड स्टेप्स मध्ये तुझी स्टेप काय आहे की 2018ला अनचेक केलेलं आहे ना, तिथे सिलेक्ट नाही येते 2018, म्हणजे तू तिथे सांगितलेलं आहे की 2018चा डेटा नको आहे मला म्हणून. म्हणजे त्यात मी इथं आता मी चेक केलं तिकडे काहीच होणार नाही का चेंजेस? तिथे काय नाही होणार तिथे, कारण त्या फाईलमध्ये 2018चा डेटा नको म्हणून सांगितलेलं आहे ना. तुला ही फाईल परत पब्लिश करावं लागेल. वाईस वर्सा पण होतं काय इथे फक्त रिपोर्ट बघणे आणि चेंजेस करू शकतो. तसं आपण मॉडेलवरनं रिपोर्ट जनरेशन करू शकतो. इथे आपल्याला पॉवर क्युरीची आणि याची पण स्क्रीन ओपन होते व्हिज्युअलायझेशन. इथेच क्रिएट करून इथेच ठेवायचे रिपोर्ट्स असं. सर आता आपण जे जेवढं केलं 1 तासात त्याचं आपण प्रॅक्टिकल नाही करू शकत ना. मग तू एक काम कर ना, नाही आता सपोज तू काय कर, 2018ला पण टिक केलेलं आणि 2018ला टिक करून तू पब्लिश करायला रिपोर्ट, आणि ती जी डेटा सोर्स मध्ये ना तिथे 2019ची एक फाईल टाक. कुठे फोल्डर मध्ये ऍडव्हेंचर वर्कचे जे फोल्डर आहे तिथे 2019ची फाईल टाक, आणि नंतर मग जो सर्व्हिसचा रिपोर्ट आहे तो रिफ्रेश करून तिथे 2019चा डेटा येतो. ठीक आहे. सो आपण इथे शेड्यूल रिफ्रेश पण देऊ शकतो. लेट्स से मी आता याचं शेड्यूल रिफ्रेश देतोय, डेलीच देतोय. डेली सपोज लेट्स से मी शेड्यूल केलं 10:13. ठीक आहे, 10:13ला सपोज माझा सिस्टम ऑन असेल, मला माहिती आहे, सो मी अप्लाय करून टाकतोय ना. लेट्स से आपण उद्या चेक करू की 10:30चं याचं शेड्यूल रिफ्रेश ऑटोमॅटिकली होईल. ठीक आहे. ओके, बाकीचं कन्सेप्ट आपण उद्या बघूया. ऍटलिस्ट एवढं तरी परत एकदा बघा, ज्यांचं तुमचं झालं नाही. तुझं झालं? तू ट्राय केलं का सगळं ते युजर वगैरे? काय एरर काय ते क्रेडेन्शियलची गरज आहे काहीतरी सिस्टम.